नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण जे की बियाचा कांदा लावतो कंपनीकडून एखादा बियाचा कांदा त्याला आपण म्हणतो टोंगळ्याचा कांदा. जे टोंगळ्याचा कांदा आपण शेतामध्ये लावतो तो कांदा लागवड कशी करायची आणि कांदा लागवडीच्या अगोदर आपल्याला कांदा हा कापीन लागतो. तो कांदा कसा कापायचा, कांद्याची लागवड कशी करायची, सोप्या पद्धतीने कांद्याची लागवड कशी करायची जेणेकरून आपल्याला कांदा लागवडीला हे उशीर लागणार नाही. लवकरात लवकर ही कांदा लागवड होईल आणि एकदम सोप्या पद्धतीने कांदा लागवड होईल. तर चला आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कांदा लागवड कशी करायची आणि कांदा कसा कापायचा. तर शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. आपण वरचा देठ जो असतो कांद्याचा तो कापायचा आणि खालचं हे बोर्ड तसंच ठेवायचं. वरचा देठ हा काहीतरी थोडंसं चकटा काढायचा आपण. शेतकरी मित्रांनो, ह्या पद्धतीने कांदा लागवड करायच्या अगोदर टोंगळ्याचा कांदा कापायचा बघा. जेणेकरून वरचा जो चकटा आहे ते थोडासा कापायचा आणि खालचं बुड आहे तसंच ठेवायचं. वरतून कांदा हे कापायचा. तर शेतकरी मित्रांनो, आपण टोंगळ्याचा कांदा कापून जर लावला त्याचे फायदे नक्की आपल्याला काय मिळू शकते, काय फायदे होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर टोंगळ्याचा कांदा कापून जर लावला तर जास्तीत जास्त जे काही कोमटे निघते कांद्यामधून पिलं म्हणतो आपण त्याला, ते जास्तीत जास्त निघायला. आणि कांदा जर कापून जर नाही लावला तर आपल्याला जे कापून लावलेले पिलं जास्त दिसेल. तेवढे पिलं आपण तसाच जर कांदा लावला तर ते दिसणार नाही. तर कापून लावायचे फरक म्हणजेच जास्तीत जास्त पिलं आपल्याला म्हणजेच कोमटे कांद्यामध्ये दिसेल उगताना आणि कापून लावल्याचा खूप फायदा आहे. तर शेतकरी मित्रांनो, कांदा लागवड कशी करायची मग सोप्या पद्धतीने टोंगळायचा. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघतोया 2 सऱ्या. आपलं 4 फुटावरती ठिबक आहे आणि त्यानंतर आपण सरी पाऱ्या म्हणजेच कंकऱ्या वडेला आहे मध्ये वखराने. तर आपण बघतो ह्या सरीमध्ये एक कांदा ठेवायचा आणि आपल्या मापामध्ये म्हणजेच आपल्याला त्या पद्धतीने डाट लावायचा, पतला लावायचा, त्या पद्धतीने लावायचा. मध्यभागी त्या कांकरामध्ये कांदा ठेवायचा आणि सर्वात सोपं झाकून टाकायचं. सर्वात सोपी पद्धत आहे बघा ही. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने टोंगळ्याचा कांदा सर्वात सोप्या पद्धतीने तुम्ही लावू शकता. म्हणजे जास्त बेजार व्हायची गरज नाही आणि सोप्या पद्धतीने आपण हा कांदा लागवड करू शकतो. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, चॅनलला एक सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा.